अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांची दुरावस्था झाली असून खड्डे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ उद्योजकांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. अंबड आणि सातपूर औद्योगिक क्षेत्राला स्वतंत्र औद्योगिक टाउनशिपचा दर्जा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांनी अधिकच रौद्र रूप धारण केलंय. वाहन चालक, कामगार आणि उद्योजकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्यानं आयएमएचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर घोपाळे यांच्या पुढाकारामध्ये उद्योजकांनी गुरुवारी अनोखे आंदोलन केलं. सिमेन्स ते गंगा विहार हॉटेल या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून उद्योजकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे. खड्डे बुजवण्याऐवजी आता या खड्ड्यांमध्येच झाडं लावण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे, असा संतप्त संदेश आंदोलनामधून देण्यात आला आहे. अंबड सातपूर औद्योगिक परिसरामधून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. देश-विदेशातील ग्राहक, उद्योग प्रतिनिधी आणि व्यावसायिक या परिसरात येत असताना रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून औद्योगिक नाशिकच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, सांडपाणी व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचा दर्जेदार विकास करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेची गरज असून यामुळे अंबड आणि सातपूर औद्योगिक क्षेत्राला स्वतंत्र औद्योगिक टाउनशिपचा दर्जा द्यावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. गेले 9 महिन्यापासून आम्ही जवळजवळ ह्या रोडसाठी कॉर्पोरेशनशी फॉलोअप घेत असतो. बजेटच्या आधी या रोडसाठी भेटलो होतो. कमिशनर मॅडमला भेटलो होतो. त्यांनी आम्हाला हा रोड प्रायोरिटीने घ्यायचं सांगितलं होतं आणि घेतलेलं पण आहे, परंतु फक्त काम चालू झालेलं नाही आहे त्याचं. त्यानंतर पावसाळा लागला. पावसाळ्यामध्ये आम्ही अनेक जे स्थानिक नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांनाही आयमात बोलवलं होतं. त्यावेळेसही त्यांच्याकडे ह्या रोडबद्दल आम्ही बोललो होतो. त्यांनी आम्हाला काम चालू होण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वेळोवेळी शासनाशी आम्ही अनेक वेळा आयमामधून आणि आमच्या व्यक्तिगत याच्यावर शासनाशी म्हणजेच कॉर्पोरेशनशी वेळोवेळी पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु त्याची कुठलीही काही दखल घेतली जात नाही. फक्त आश्वासन मिळत आहे आणि रोडची कंडिशन इतकी खराब झालेली आहे का आम्हाला कुठल्याही कॉर्पोरेशनला किंवा कोणाला याच्यावर आम्हाला कसलाही ब्लेम द्यायचा नाही. फक्त रोड रिपेअर होण्याचे कारण आहे. रोडची कंडिशन एवढी खराब आहे की बाहेरनं येणारे कामगार असेल, कोणाच्या गाड्या असेल, उद्योजकांच्या स्टाफच्या गाड्या असतात, कामगारांच्या गाड्या असतात, तर त्यांना येताना त्यांचे सस्पेन्शन तुटतात, अनेक जण पडतात, महिला पडतात. हे सातत्याने घडत आहे. याशिवाय बाहेरून जे इतर देशातले व्हिजिटर्स असतात किंवा आपल्या देशांतर्गत व्हिजिटर असतात, त्यांना पण इथे आणणं आम्हाला फार मोठं दिव्य होत असतं. फार मोठे प्रॉब्लेम्स येतात का कसं यांना घेऊन जायचं. त्यावरून कंपनीची इमेज, MIDCची स्थिती त्यांना कळत असते. कामगार मिळणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे. कामगारही येत नाही. अनेक जण पाठदुखीने त्रस्त होतात. काही लोक टाळून देतात कामाला येण्याचं. पाऊस असल्यावर हा जास्त करून प्रामुख्याने हा मुद्दा येत असतो. अनेक वेळा यांना कॉर्पोरेशनशी बोलून रोज काम चालू होईल, आज चालू होईल असं गेले 9 महिन्यापासून सातत्याने सांगितलेलं जातं. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी दररोज मी फोन करत असतो, परंतु त्यात काही आउटकम होत नाहीये. म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून खड्ड्यामध्ये प्लांटेशन केलेले, झाड लावलेले काही उद्योजकांनी येऊन कॉर्पोरेशनचं फक्त लक्ष वेधून घ्यायचं का ह्या रोडची दयनीय स्थिती पहा आणि त्याचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. रस्त्याची स्थिती कशी आहे तर हे आपण सर्वांनी पाहून आता तरी कॉर्पोरेशन आमचं ह्या रोडची प्रायोरिटीने टचअप करायला घेतील अशी मला आशा आहे. धन्यवाद. औद्योगिक क्षेत्रातील समस्यांची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊनही केवळ आश्वासनं मिळतात, मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही, असा आरोप उद्योजकांनी केला. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मालवाहतुकीतील अडथळे यामुळे उद्योगांसमोरील
समस्या निर्माण झालेल्या असून उद्योगांना चालना देण्यासाठी कोट्यावधींच्या घोषणा करण्यापेक्षा आधी औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सुविधा दुरुस्त करा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. अंबड-सातपूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावावा. त्याचबरोबर स्वतंत्र औद्योगिक टाउनशिपची मागणी गांभीर्यानं घ्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. प्रशासनानं तातडीनं ठोस पावलं न उचलल्यास आगामी काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आंदोलनामध्ये आयएमआचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, उमेश कोठावदे, कॅप्टन बब्बर, ND ठाकरे, प्रसाद जाधव, गौरव चौधरी, BS पाटील, नीरज बदलानी, दादा देशमुख यांच्यासह उद्योजक सहभागी झाले होते. खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून उद्योजकांनी दिलेला हा इशारा आता प्रशासन किती गांभीर्यानं घेतं याकडे औद्योगिक क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड.